हाय गर्ल्स, आपण बघणार आहोत की फ्लफी प्लीट्स कशा बनवायच्या. सगळ्यात पहिले प्लीट्स करून घ्यायचे. प्लीट्स कशा करायच्या हे तुमच्या मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. सगळ्यात पहिले प्लीट्स करून घ्यायचे. त्याच्यानंतर त्या प्लीट्स आपल्याला नीट पकडायच्या आणि मी काय करते, आपली जी काठ असते ना तिला फॉलो करत सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्याला नीट करून घेते आणि एक छान अशी पिन लावून घेते. असं केल्यावरती सगळ्यात पहिले आपला जो प्लीट्सचा वरचा भाग असतो तो आपल्या कंट्रोलमध्ये येतो आणि तो कंट्रोलमध्ये आल्यावरती आपण बाकीच्या सगळ्या प्लीट्स आरामात आपण त्या कंट्रोल करू शकतो. सो तुम्ही बघताय की मी कशी आपली जी डिझाईन आहे काठीची तिला पकडली आहे आणि फॉलो करत मी माझ्या ज्या सगळ्या प्लीट्स आहेत त्या सगळ्या व्यवस्थित त्याला मी आता पिन लावून घेणार आहे. सो एकदा का आपली पिन लावून झाली का त्याच्यानंतर थोड्याशा अंतरावरती आपल्या ज्या प्लीट्स आहेत त्यांना पहिले एक चिमट्यामध्ये अडकवून घ्यायचं, म्हणजे त्या छान व्यवस्थित राहतात. एक हाताच्या अंतरावरती सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या एकत्र पकडायच्या आणि तिथेही तुम्हाला एक प्रॉपर पिन लावून घ्यायची. जेव्हा पण आपण फ्लफी प्लीट्स करतो याचा अर्थ असं नाही की जिथून आपल्या प्लीट स्टार्ट होतात तिथूनच आपण फ्लफी नाही करत. सो सगळ्यात पहिले एक थोड्या अंतरावरती तुम्हाला एक पिन लावून घ्यायची. हे अंतर तुम्हाला थोडंसं जास्त वाटत असेल तर थोडं कमीही करू शकता, जसं मी आता थोडंसं अंतर कमी केलं. सो एकदा का हे थोडंसं जे कमी केलेलं अंतर आहे तिथे तुम्हाला सगळ्या प्लीट्स पकडायचे आहेत आणि त्यांना व्यवस्थित तुम्हाला गरज पडली तर तिथे तुम्ही प्रेस पण करू शकता. हा एवढा वरचा भाग प्रेस करून घ्यायचा. आता तुम्ही बघताय की मी प्लीट्स आडव्या ठेवल्या आहेत, ज्या टेबलवरती ठेवल्यात आणि तुम्हाला मेक शुअर करायचं आहे की सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या एकत्र तुम्हाला आधी करायच्या आहेत. आणि हो, याच्यामध्ये तुम्हाला कुठेही, बिकॉज या फ्लफी प्लीट्स आहेत सो याच्यामध्ये कुठेही तुम्हाला आपली जी साडी आहे तिला असं दाबून क्रीज पाडायची नाही आहे, हे मेक शुअर करा. सो तुम्हाला दिसतंय, बट ही जी साडी आहे ना ती खूपच जास्त त्रासदायक होती. बाकी साड्यांमध्ये तुम्हाला एवढं, बिकॉज ही टिश्यू सिल्क साडी होती सो एकदमच जास्त फुलणारी साडी, ही जॉर्जेट ऑर्गेन्झा काइंड ऑफ साडी आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे, आता ज्या फ्लफी प्लीट्स आहेत त्या अशा गोल गोल दिसण्यासाठी तुम्हाला जसं आपला जो फॉलचा जो भाग आहे तिथे तुम्हाला 2 प्लीट्स एकत्र पकडायचे आहेत, जशा मी आता पकडल्या आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बरोबर मध्यभागी तिथे एक पिन लावायची. अशा करून मी 2-2 प्लीट्स पकडून त्याला प्रॉपरली पिन्स लावून घेतल्यात. आता तुम्हाला याच्यामध्ये मी उलटं करून पण दाखवलं की प्लीट्स कशी लावायची, पिन कशी लावायची आतल्या बाजूने. सो 2 प्लीट्स पकडायचे आणि त्याला मध्ये तुम्हाला सेफ्टी पिन लावून घ्यायची. सो असं करत तुम्हाला आपल्या ज्या सगळ्या प्लीट्स आहेत ना त्यांना दोघांना 2-2 प्लीट्स पकडून पूर्ण प्लीट्सला तुम्हाला पिन्स लावून घ्यायचे. वरच्या बाजूला कुठे जर तुमची प्लीट फोल्ड होत असेल तिथेही एक पिन लावून घ्या. अशा प्रकारे तुमच्या फ्लफी आणि नाईस प्लीट्स आर रेडी. कशा वाटल्या?